लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धरण उशाला, कोरड घशाला अशी नामुष्की सध्या नाशिक शहरातील काही भागातील रहिवाशांवर ओढावलेली आहे। नाशिक शहरातील महत्त्वपूर्ण भाग असलेल्या खुटवड नगर परिसरात पाणी येत नसल्याने महिला चांगल्या संतप्त झालेल्या आहे। संतप्त महिलांनी नाशिक मनपावर आज हंडा मोर्चा काढलेला आहे। मनपाच्या विरोधात महिलांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। मनपा गेटमधून आत घुसण्याचा मोर्चेकरी महिलांनी प्रयत्न केला, मात्र महिलांना आत जाऊ न दिल्यानं आंदोलक महिलांनी मनपा कर्मचाऱ्यांमध्ये यावेळी बाचाबाचीचा प्रसंग देखील उद्भवला। दरम्यान पाणी पुरवठा कायम विस्कळीत होत असल्यानं महिलांनी यावेळी मनपाच्या विरोधात संतप्त होत घोषणाबाजी केलेली आहे। पावसाळा सुरू असून देखील आणि गंगापूर धरण हे 90% भरलेले असताना देखील पाणी मिळत नसल्यानं मनपाचे अधिकारी काय करतात असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केलेला आहे। आम्हाला पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी यावेळी दिलेला आहे। गेल्या अनेक महिन्यापासून 3 ते 4 महिन्यापासून खुटवड नगर भागामध्ये, खुटवड नगर असेल, मोगल नगर असेल, प्रभाग 26 या भागामध्ये गेल्या 4 महिन्यापासून पाणी येत नाहीये। आणि मला खंत या गोष्टीची वाटते की नाशिक शहर हे महानगरपालिकेचं शहर आहे आणि ह्या नाशिक शहरासारख्या एरियामध्ये आम्हाला पाणी द्या म्हणून जर इथे यावं लागतंय, पाणी द्या म्हणून जर आम्हाला रस्त्यावर बसावं लागतंय, तर यासाठी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही आहे। पाण्याचा मला असं वाटतंय की पाणी पुरवठा हा इतका महत्त्वाचा घटक आहे की महिलांच्यासाठी, गृहिणींच्यासाठी दैनंदिन जीवनात इतका महत्त्वाचा घटक आहे। आता गणपती आहे, देवी आहे, नवरात्र आहे, दिवाळी आहे। गेल्या 4 महिन्यापासून जर माझ्या गृहिणी जर अशा पद्धतीने पाण्यासाठी जर झगडतायत तर निश्चित ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी मी निषेध करते। पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा उपलब्धता असून सुद्धा पाणी पुरवठा खाली स्थानिक लेवलला का येत नाही हा मला सगळ्यात मोठा प्रश्न आहे। माझा तर अधिकाऱ्यांना हा क्रॉस प्रश्न आहे की तुम्ही कुणाच्या दबावाखाली येऊन कोणाचं ऐकून अशा पद्धतीने जर एका विशिष्ट नगरसेवकाच्या एरियाला टार्गेट करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे। ह्या सगळ्या ज्या गृहिणी आहेत, कोणी टीचर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी आज आपल्या घरातली मुलं सोडून इथे उपस्थित राहत आहे। पाणी मिळावा हा आमचा अधिकार आहे, ही आमची गरज आहे आणि ही गरज मला महानगरपालिकेच्या दाराशी येऊन अशा पद्धतीने भीक सारखी मागावी लागते। याच्यासारखं दुर्दैवी कुठलंही नाही आहे। मी याची कल्पना यापूर्वी आयुक्त असतील, आमचे शहर अभियंता असतील, संबंधित पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील, विभागीय अधिकारी असतील, यांना वारंवार सांगून मी त्यांना प्रभागात जाऊन दाखवलेलं आहे की थेंबभर सुद्धा आम्हाला पाणी नाही आहे। महिला विकत पाणी घेत आहेत, टँकर वागवत आहेत, मी स्वतः घरामध्ये जारचं पाणी पिते। ही अशी अवस्था असताना जर महानगरपालिकेचा आयुक्त आम्हाला समोर येत नाही आहे, शहर अभियंता समोर येत नाही आहे, तर मला ह्या ठिकाणी सांगायचं वाटतं की जोपर्यंत आम्हाला आमचा प्रश्न हा 100% 2 दिवसात सुटेल असं आम्हाला आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मी माझ्या गृहिणी आणि मी सुद्धा इथून हलणार नाही। आणि या सगळ्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा मी इथे निषेध करते। तो यासाठी की या सगळ्या लोकांना कल्पना होती की ह्या गृहिणींना किंवा विशिष्ट एरियाला अनेक महिन्यापासून पाणी नाही आहे, तरीसुद्धा कुठलंही नियोजन नाही, कुठल्याही टेक्निकल गोष्टी नाही, फक्त येणार, बघणार, देखावा करणार आणि निघून जाणार। मी या ठिकाणी एकच सांगते की आमचा प्रश्न जर 2 दिवसात सुटला नाही तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मला ह्या सगळ्या महिलांना तिथपर्यंत घेऊन तो प्रश्न सोडवावा लागणार आहे। दरम्यान गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरात समाधानकारक पाऊस कोसळतोय। जिल्ह्यातील धरणांनी सरासरी ओलांडलेली आहे। अनेक धरणं ही 90% वर भरलेली असून देखील शहरात पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। विशेषतः महिला वर्गामधून संतापाची लाट उसळून येत आहे। त्यामुळे मनपा प्रशासनाचे अधिकारी आता काय ऍक्शन घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।